राजगड इथं मनसेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांची बैठक सध्या सुरू आहे। राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलावली। मनसे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत। पदाधिकाऱ्यांसाठी कामाचं स्वरूप जाहीर करण्याची शक्यता आहे। तर मनसेमधून बातमी आहे, राजगड इथं मनसेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांची सध्या बैठक सुरू आहे। राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली। मनसे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। दरम्यान पदाधिकाऱ्यांसाठी कामाचं स्वरूप आज जाहीर होण्याची शक्यता आहे। तर मनसेची ही बैठक आता संपलेली आहे। राज ठाकरेंनी ही मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती आणि महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। ही बैठक आता संपली आहे, त्यामुळे आता पदाधिकाऱ्यांसाठी नेमकं कामाचं काय स्वरूप जाहीर करण्यात आलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं? अगदी बरोबर आहे। राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती, त्या अनुषंगाने जे सरचिटणीस आणि नेते आहेत, त्याचबरोबर विभाग अध्यक्ष आहेत, त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांच्या बैठकीमध्ये येत्या काळामध्ये कशा प्रकारे काम करायचं याची एक रूपरेषा आखून दिलेली आहे। आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलंच होतं की मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग जो आहे तो झाला पाहिजे, त्या अनुषंगाने तुम्ही काम करा। त्याचबरोबर जे मुंबईतले लोक आहेत ज्या किंवा मुंबई महानगर असेल, म्हणजे ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पालघर असेल, या ठिकाणी जिथे मराठी माणसांना समस्या येत असतील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। आगामी महानगरपालिका निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने आतापासूनच कामाला लागा, अशा प्रकारचं हे सगळं त्या बैठकीमध्ये सांगण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। धन्यवाद मनोज, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।